नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओत आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत की नाही हे आपण कसं चेक करायचं याच्याविषयी माहिती घेतोय। आता मित्रांनो, तुम्हाला बँकेमध्ये जायची गरज नाही आहे। फक्त एक मिस कॉल देऊन तुम्ही तुमच्या बँकेमध्ये हे पैसे जमा झालेत की नाही याबद्दलची माहिती घेऊ शकता। चला तर आपण त्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती घेऊया। तर मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही आता एक टेबल पाहत असाल ज्यामध्ये बँकेचं नाव आणि एक नंबर त्या ठिकाणी मेन्शन आहे। तर त्या नंबरवरती बेसिकली तुम्ही मिस कॉल देऊन तुमच्या बँकेमध्ये ते पैसे जमा झालेले आहेत की नाही त्यावरून तुम्हाला समजून जाईल। तुम्हाला बँकेचा करंट बॅलन्स लगेच त्या ठिकाणी SMS द्वारे येईल। तर तुम्ही बँकची नाव पाहू शकता आणि संबंधित बँकचा मिस कॉल नंबर या ठिकाणी पाहू शकता। तर ऑलमोस्ट ऑल बँकेचे नंबर आपल्याजवळ आहेत। ॲक्सिस बँक असेल, आंध्रा बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, IBDI बँक आहे, कोटक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, ICICI बँक आहे, HDFC बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक। याचा स्क्रीनशॉट मित्रांनो तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे नंबर मिळून जातील। ओके, त्यानंतर कर्नाटका बँक आहे, इंडिया बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, युनियन बँकचा नंबर आहे, SBIचा नंबर आहे, त्यानंतर युको बँक आहे, विजया बँक आहे, येस बँक आहे, फेडरल बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, साऊथ इंडिया बँक आहे, सारस्वत बँक आहे, पंजाब सिंध बँक, स्टेट बँक ऑफ पटियाला आहे। त्यानंतर बाकीच्या पण बँक्स आहेत पाहू शकता। बंधन बँक आहे, देना बँक आहे, RBL बँक आहे। ऑलमोस्ट सगळ्या बँकेचे नंबर आपल्याकडे आहेत। ओके, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचा पण आहे, IDFC फर्स्ट बँकेचा नंबर आहे, इंडसलँड बँकचा आहे, सिटी युनियन बँकेचा आहे, कर्नाटका बँकचा आहे। ओके, TJSB बँकेचा पण नंबर आपल्याजवळ या ठिकाणी आहे। मित्रांनो, बेसिकली या नंबरवरती मिस कॉल देऊन तुम्ही तुमची माहिती मिळवू शकता। काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।